नमस्कार. आपल्याकडे दिवाळीला बेसनाचे लाडू, फराळ वगैरे बनवलं जातं, पण मी आज सहजच बेसनाचे लाडू बनवले. त्यासाठी इथे मी 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आहे. आता कढई गरम झाल्यानंतर 4 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे. तूप घेतल्यानंतर यामध्ये 4 वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. तूप एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून पीठ परतून घ्यायचं. इथे मी पुन्हा तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात कलर किती चेंज झालेला आहे. मला हे पीठ भाजण्यासाठी 40 ते 45 मिनिटं गेली. त्यानंतर एका ताटामध्ये हे पीठ काढून पसरून घेतलं आणि गार करायला ठेवलं. जेव्हा हे पीठ गार होईल तेव्हा त्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आणि आता लाडू वळून घ्यायचे. इथे मी सर्व लाडू वळून घेतले. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात लाडू आणि चवीलाही खूप उत्कृष्ट झाले आहेत. तर अशाच सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट रेसिपी कोणती.